किकली तालुका वाई येथील न्यू इंग्लिश स्कूल SSC बॅच 1995 वर्ष 29वे माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे। कार्यक्रमाची सुरुवात वाई तालुक्यातील किकली या ठिकाणी असलेले जागृत देवस्थान भैरवनाथ यांच्या मूर्तीला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आलेली आहे। ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित न्यू इंग्लिश स्कूल किकली या विद्यालयातील SSC 1995 वर्ष 29वे माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री नरसिंग गोपाळ शिंदे, श्री मानसिंग विष्णू जाधव, श्री राजेंद्र सदाशिव करंजे, श्री रामचंद्र चंदनराव माने वाघसर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमावेळी सर्व मुला-मुलींनी आपली ओळख करून देताना आपण करत असलेले व्यवसाय व घरातील माहिती दिलेली आहे। 29 वर्षानंतर सर्व त्यावेळेचे विद्यार्थी एकत्र आल्याने सुखदुःखाच्या आठवणीने अनेकांच्या चेहऱ्यावर हसू व डोळ्यामध्ये पाणी असं चित्र यावेळी पाहायला मिळालं आहे। यावेळी काहींनी मनसोक्त खेळाचा आनंद लुटलेला आहे। अशा प्रकारे माजी विद्यार्थी व शिक्षक स्नेह मेळावा रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 रोजी पाचवड वाई रस्त्यावरील हॉटेल सह्याद्री प्राईड व्याहळी या ठिकाणी संपन्न झालेला आहे।
तुम्हाला कसं वाटतंय? ठीक आहे, मी त्यावेळेला फार खोडकर होतो, आताही थोडं आहे. आई तुळजाभवानी, छत्रपती शिवराय, आणि मला फार आनंद होतोय. माझे लहानपणीचे मित्र मैत्रिणी मी लाजायचो थोडंसा होतं, आणि माझे शिक्षक गुरुवारी वागसर शेजारी बसले, पण त्यावेळेला दराबावर असायचं. माने सर, कापे सर, शिंदे सर आणि करते सर यांना मानाचा मुलगा. मित्रांनो, मी तुम्हाला काही सांगणार नाही आणि सांगितल्याशिवाय काय होणार नाही. आयुष्य ही फार अवघड शाळा असते. आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते. पुढची परीक्षा कोणती आहे याची कल्पनाही नसते, आणि कॉपीही करता येत नाही, कारण इथे प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळीच असते. मी तुम्हाला काही सांगणार नाही आणि सांगितल्याशिवाय काय राहणार नाही. तसा विचार केला होता, 10वी सुटली की 2-3 वह्या घ्यायच्या आणि कॉलेजला जाईल, पण काय उपयोग झालाच नाही. 4 वेळा बसलो, 10वीत इंग्लिश विषय सुटला नाही, कारण शिकवत असताना लक्ष दिलं नाही, त्याचे परिणाम. मग विचार केला असता, आता करायचे काय? लगेच घरचे वडिलांनी आयडिया लढवली आणि जर्सी गाई येऊन दिली. जर्सी गाई 6-7 महिने सांभाळली. मग काय, घालवरून काढशान जागेला काळ काछुड आण वजन असा नित्यनेम चालू झाला. सॉरी, मला आठवत नाही म्हणून मी घेऊन आणले. मित्रांनो, मी तुम्हाला काही सांगणार नाही आणि सांगितल्याशिवाय काय राहणार नाही. मी वडिलांना म्हणालो, हे काय आपल्याला जमणार नाही. लगेच दुसरी आयडिया आली, मंडप घाल. काय यांच्या सगळ्यांच्या ऑर्डरी आल्या. वाकणवाडीला श्री स्वर्गीय गजानन बाबासाहेब यांची सभा होती, त्याच्या मोठ्या मंडपाची ऑर्डर मला भेटली आणि रातभर जागलो आणि मोठा मंडप घातला. बाबासाहेबांची दुसऱ्या दिवशी आल्या विचारलं, अरे रात्री तेवढा मंडप कुणी घातला, कोण आहे हा, त्याला पुढं आणा. मग मी पुढं गेलो आणि बाबासाहेबांनी त्यावेळेला माझं अभिनंदन केलं आणि म्हणले, तुला कधी गरज लागली तर तू पुण्याला ये. मी मागचा पुढचा विचार केला नाही. वडिलांना म्हणू, हे काय मंडपाचं काम आपल्याला जमणार नाही. लगेच त्याच वर्षी मला वडिलांच्या मागं लागून मी पुण्याला निघून गेलो आणि गजानन बाबासाहेबांचे छोटे बंधू प्रकाश शेठ बाबा यांच्या किराणा मालाच्या दुकानावरती मला काम मिळालं. मग काय, बांधपुड्या कर हिशोब असं काम चालू झालं. मित्रांनो, मी काय तुम्हाला सांगणार नाही आणि सांगितल्याशिवाय काय. मग ज्या वेळेला दुकानात काम करत असताना बाबासाहेबांना म्हणलो, अहो ह्यातच माझी जिंदगी जायची. अरे ते म्हणाले, अरे तुला 10वी नापास आहे, तुला असं काय साहेब बनवू काय. मग तेवढ्या प्रकाश बाबासाहेबांना जायका ट्रान्सपोर्टचं काम मिळालं आणि मला प्रकाश यांच्या तिथं वॉचमन म्हणून नोकरी मिळाली. 8 वर्ष कंटिन्यू 24 तास वॉचमनची ड्युटी केली. मग काय, करंटली वाजव शिट्टी काम चालू. 24 तास ड्युटी करता करता फार त्रास झालेला होता, पण लगेच बढती मिळाली आणि टाटा मोटरमध्ये सुपरवायझरची नोकरी मिळाली. मग काय, वडिलांनी 4थी आयडिया लढवली आणि लग्नाला मुलगी बघितली. मुलीच्या बापाला सांगितलं,
टाटा मोटर्समधनं सही केल्याशिवाय एक सुद्धा गाडी बाहेर येत नाही असं सांगितलं. आणि मला 12वी पास मुलगी मिळाली आणि ज्या वेळेला लग्न ठरवलं त्यावेळेला मुलगी दाखवली व्याजवाडीची आणि लग्न केलं मुंबईच्या मुलीची. मित्रांनो, पहिल्यांदा लग्न झाल्या फार टेन्शन होतं. म्हणलं अरे आपण 10वी नापास आणि मुलगी तर 12वी शिकलेली आहे. ती लागली एव्हा इकडे तिकडे. अहो मग काय लागला पप्पांच्या मागं आण त्याल आण मी असं सगळं चालू झालं. असं करता काही लागलं नाही आणि बघता बघता 2 पोरही झाली. मित्रांनो, मी काय तुम्हाला सांगणार नाही. मग मुलगा माझा आता इंजिनिअरिंग आहे, कॅम्प्युटर इंजिनियर आहे. मुलगी आता 12वीची परीक्षा देईल आणि हे करत असताना मी सुपरवायझरचा मॅनेजर झालो आणि 2010 सालापासून आत्ता अभिलाष लॉजिस्टिक कंपनीच्या मॅनेजर पदावरती काम करत आहे. साधारणपणे 70 कार कंटेनर माझ्याकडे आहेत आणि ते ऑल इंडियामध्ये मी सगळीकडे पाठवण्याची कामं करतो. आणि 2 गाड्या मी घेतलेल्या आहेत. मित्रांनो, तसं मी काही तुम्हाला सांगणार नाही आणि सांगितल्याशिवाय काय सांगणार नाही. आता माझ्या जीवनामध्ये मॅनेजर झालो, स्वतःची कॅबिन आली. मित्रांनो, जोडीदार चांगला मिळाला म्हणून हे करू शकलो. काही वेळा गाडी रोडावरून बसवली होती फार एकदम संध्याकाळच्या टायमिंगला. तर काय आता मी काय तुम्हाला सांगायला पैसा कमवला तो योग्य जागेवर वापरला गेला म्हणून हे दिवस आले. तरी माझ्या जीवनामध्ये तुमच्यासारखे मित्र मैत्रीण, माझे गुरु, तसेच माझ्या जीवनामध्ये शिंदे सरांचं गणित आणि माझ्या जीवनामध्ये मी ज्या वेळेला पुण्यामध्ये होतो त्यावेळेला तिथं पण एक शिंदे पाटील म्हणून होते. त्यांनी जे मला काही शिक्षण दिलं त्या दोघांच्या गणितामुळं माझ्या जिंदगीचं गणित आत्तापर्यंत सुटलं आहे. कारण की मी 24 वेळा फेल आहे. मित्रांनो, मी काही तुम्हाला सांगणार नाही आणि सांगितल्याशिवाय काही राहणार नाही. मित्रांनो, वाट सगळ्यांची एकच आहे, फक्त टायमिंग मागं पुढं आहे. कुणाला स्वतःबरोबर काही घेऊन जाता येणार नाही. इथेच सगळे राहणार आहे. तरी आपल्यावर जाणार आहे ते फक्त हे मित्रत्व आणि आत्ता जे आपण घालवतोय हे क्षण. तरी तुम्ही सगळ्यांनी प्रेमापोटी एवढी बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. आणि आत्ता जे काही मी सांगणार नव्हतो ते सगळंच सांगून बसलो आहे. आणि एवढं बोलून माझे 2 शब्द बोलतो. एक्सपिरियन्स नाही, परंतु मी क्लास घेते. मी 1st to 10th क्लास घेते सेमीचे. तर माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांची अशी अपेक्षा आहे की मॅडम तुम्ही जाऊन काहीतरी बोला. तर मी म्हटलं मी एवढं डेअरिंग कधी केलेलं नाही आहे, पण मी माझे विचार कागदावर मांडेन आणि मुलांना तुमच्यासाठी मी वाचून टाकले. ॲक्च्युली मी त्या मुलांसाठी आज हे काय थोडंसं बोलणार आहे. थोडंसं मला सहन करा, काय चुकलं असेल तर क्षमा करा. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावरील मान्यवर आणि माझ्या प्रिय मित्रांनो, जिचं नाव जरी समोर आलं तरी आपल्यासमोर उभा राहतो तो आठवणींचा डोंगर आणि ती म्हणजे आपली शाळा. आज आपण जुने क्षण आणि जुने नाते नव्याने साजरे करण्यासाठी म्हणजे माजी विद्यार्थी मेळाव्यासाठी गेट टुगेदरसाठी एकत्र जमलो आहोत. या विद्यालयाने आपल्यासाठी अविस्मरणीय आठवणी दिल्या आहेत. क्लास, जादा तास, खेळ, विनोद, गॅदरिंग, सहल आणि इतर असंख्य आठवणी कायम आपल्या मनात कोरलेल्या आहेत. आज येथे मला स्वतःला उभे असलेले पाहून मला खूप बरे वाटते आहे. आणि त्याच वेळी मला येथे तुम्हाला सर्वांना याची देही याची डोळा बऱ्याच वर्षांनी पाहून खूप आनंद वाटत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून मी खुललेले सारे मित्र कित्येक वर्षापासून म्हणजे आता 29 वर्षापासून आज भेटलो आहोत. बालपणीच्या शाळेत जागविलेल्या आठवणी पुन्हा आठवणार आहोत.
आणि तुमच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसणारा ताजेपणा तो आल्यापासून सगळेजण पाहतच आहे. सांगतो की ते सुद्धा इथे येऊन किती आनंदी आहात. आजकाल अनेक शाळा महाविद्यालयामधून गेट टुगेदर होतातच आणि तसेच या निमित्ताने आठवणींचे व विचारांचे आदान-प्रदान होते. पण आपले हे गेट टुगेदर थोडेसे खास बनवूया, कारण येथे फक्त शाळेतल्या आठवणी जोडलेल्या नाहीत, तर त्या शाळेने दिलेल्या संस्कारांचे, बीजारोपणाच्या प्रवासाच्या आठवणींचे हे गेट टुगेदर आहे. खरं सांगायचे झाले तर शाळेनेच आपल्या जीवनाला आकार दिला, संस्कार दिले. मला अजून काही गोष्टी आठवतात की शिक्षक अभ्यासासाठी आपल्यावर रागवायचे, चिडायचे, पण ते करणे गरजेचे होते. शिक्षकांनी मुलींना दिलेले प्रोत्साहनच आज आपल्या कामी आले आहे. या खड्ड्यातून पिली उडावे घेऊन दिव्य शक्ती, आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती. आणि या उक्तीतूनच या उक्तीनुसार या शाळेतील शिक्षकांनी या शाळेने आपल्याला घडविले. आज हा प्रवास 29 वर्षांचा झाला आणि प्रत्येक जण स्वतःच्या जीवनात कुठे ना कुठेतरी स्थिरस्थावर झाले, करिअर यशस्वी झालेले आहेत. आणि म्हणूनच त्या आठवणींना उजाळा देऊन बालपणाची मैत्री आता कायमस्वरूपी जिवंत करण्याची वेळ आली आहे. आणि हा गेट टुगेदरचा दिवस आज उजाडला. सोशल मीडियामुळे सर्वजण आता एकमेकांच्या संपर्कात आले आहेत. मी सगळ्यांना एकच विनंती करते की तुम्ही आयुष्यात कुठेही असा, कसेही असा, पण आपण जीवनाच्या एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचलो आहोत. इथून पुढे आपण सगळ्यांनी एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी व्हायला हवे, एकमेकांना मदत करायला हवी, कारण या जगात एकच नातं निस्वार्थ आहे आणि ते म्हणजे मैत्रीचे नाते. या पवित्र नात्याला साक्षी ठेवून आपण एकमेकांच्यासाठी सदैव तयार असूया, म्हणजेच आपल्या सगळ्यांना त्याच्या पुढील जीवनात नक्कीच उपयोग होईल. ए स्कूल तेरे चाहने वाले कभी कम नहीं होंगे, ए मेरे दोस्तों स्कूल से जुड़ी हमारी यादें कभी कम नहीं होंगे. वादा है हमारा जब भी स्कूल पुकारे तब भी हम हाजिर रहेंगे, दोस्तों की यादों को हमेशा जगाएंगे. या शाळेतल्या प्रत्येक गोष्टींच्या आठवणी आमच्या मनात आहेत. कितीतरी गमती जमती आहेत, त्या कायम आम्ही आमच्या जवळ अत्तराच्या कुपीसारख्या जपून ठेवू आणि त्या अत्तराचा सुगंध दळवल्याशिवाय राहणार नाही. पण माझी सगळ्यांना एकच विनंती आहे, यापुढे आपण सर्वजण शाळेसाठी व आपल्या मित्रांसाठी काहीतरी करूया, म्हणजे आपल्याला शाळेने दिलेले संस्कार आणि आपले यशस्वी जीवन यांचा मेळ घालता येईल. म्हणून मी पुन्हा एकदा सगळ्यांना गेट टुगेदरच्या शुभेच्छा देऊन थांबते. माझ्यावर विश्वास ठेवून आणि मला न कंटाळता माझे काही विचार तुम्ही ऐकलेत त्याबद्दल धन्यवाद. आजचे हे गेट टुगेदर अनेक व्यक्तिमत्वांनी सजलेले आणि रंगबिरंगी आठवणींनी बहरलेले, कुणी हसलेले, कुणी रुसलेले, कुणी हरकून गेलेले, नात्यांच्या त्या आठवणींच्या धाग्याने सगळेजण अतूट बंधनात बांधलेले. मन झाले असेल भावनिक, पण या भेटीने सारे काही आले आहे जुळून, सारे काही आले आहे जुळून. मी एवढं सगळं पाठ केलं होतं, सगळं मला माहित होतं, पण मी शक्य नाही तर एवढं बोलणं, हे मला माहित होतं. म्हणून हे सगळे विचार माझेच आहेत. मी काही कुठं बघून लिहिलेलं नाहीत किंवा काही नाही, आणि एवढं सगळं बोलायचंच होतं मला. पण सर सॉरी, मी तुमच्या पुढे असं वाचून दाखवलं, पण हे विचार होते, मला खूप बोलायचं होतं. हे सुद्धा भरपूर आहे. हां, छान. थँक्यू सगळ्यांना. बरेच लोक BSc झालेले, गणित सायन्स शिकवून नाही, त्यामुळं भाषणाचा संबंध फार कमी, जास्ती भावनिक होऊन बोलण्याचं जास्त आम्हाला जमत नाही. तरीसुद्धा तुमचा तर हे उत्साह बघितला आणि मला हे म्हणतोय टिकलीवरला 3रा कार्यक्रम. पहिला कार्यक्रम इथंच झाला होता, लालसिंग वैराट होता तेव्हा पहिला. तिथं मी बऱ्याचदा त्या सकाळमध्ये त्याचं लेखन वाचतो, तेव्हा स्वतःला म्हटलं की शाळेत असताना तुझ्याकडे हे गुणधर्म होते, पण तू नंतर ते तुझ्याकडून म्हणजे लहानपण तुम्ही शाळेत असताना जे तुमच्याकडं वैशिष्ट्य आता कविता म्हणून दाखवले, लेखन करून दाखवलं, त्यांनी चांगलं लिखाण करून दाखवलं, म्हणजे ऐकण्यासारखं होतं. तसं आमच्या गणिताच्या सायन्सच्या शिक्षकांचं सगळं निरस असते. गणित सारखं ते आकडेमोड आणि मुलांच्यावर म्हणजे मुलांना ते न आवडणारा भाग, त्यामुळं न आवडते शिक्षण म्हटलं की गणित. तरीसुद्धा मी माझ्या आयुष्यात मला आठवतंय, मी कुठल्याही प्रत्येक तासातनं बाहेर पडताना मुलांचे चेहरे बघून बाहेर पडतो, म्हणजे शिकवताना इतकं मन लावून मी शिकवलं. त्यामुळं
अजूनपर्यंत गणिताचा जरी शिक्षक असलो तरी बरेच ज्या शाळेत मी काम केलं त्या शाळेतले विद्यार्थी अजून आठवण काढतात. बोलण्याचा उद्देश एवढा की आम्हाला भाषणं करायचं ज्यात जमत नाही, तरीसुद्धा सध्याच्या स्थितीत बऱ्याच ठिकाणचं लेखन वाचन बघितलं तर असं लोकांचं म्हणणं आहे की पहिल्यासारखी माणसं एकमेकांना भेटायला जात नाही. हा एक आता सध्याच्या पिढीतला गुणधर्म असा आहे की प्रत्येकजण म्हणतो मला नाही सवय मला काम असतंय. म्हणून आत्ता हा जो एक गेट टुगेदर आहे हा एकत्र येण्याचा हा सर्वात चांगला उपक्रम आहे. सध्या बोलायचं म्हटलं तरी मोबाईलवरनं बोलतो, तरीसुद्धा अजूनसुद्धा आमचं म्हणणं असं आहे की मोबाईलसुद्धा सगळ्यांचे एकमेकांकडे असले तरी आठवड्यातनं सुट्टीच्या वेळी तुला आठवण करून एकमेकाशी चर्चा करा, बोला एकमेकाशी, म्हणजे तेवढा संपर्क राहतो. आम्हाला आठवतं आहे आम्ही शाळेत असतानाचा गेट टुगेदर आम्ही घेतला होता. आम्ही शिंदेच्या शाळेत होतो, 4वी पर्यंत आमच्या गावात होतो डिग्री. त्याच्यानंतर गेट टुगेदर तुम्ही सर्वांनी ठेवले आणि आम्हा सर्वांना निमंत्रित करून या ठिकाणी आमचा सत्कार केला, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. गेले 1.5 तास आपली इथे चर्चा चाललेली आहे. मनोगत आपापले सर्वजण सांगत आहेत, काही विनोदी काही गंभीर, परंतु या ठिकाणी एकमेकाचे सुखदुःख सर्वांना जरा लक्षात आले. मोबाईलच्या युगामध्ये आपण इतका वेळ 1.5 तास मी पाहतोय कोणी मोबाईल जास्त बाहेर काढलेलं नाही. 15 मिनिटं सुद्धा आपल्याला मोबाईल विना जमत नाही. आता जे अँड्रॉइड मोबाईल वापरतच नाही त्यांना काय वाटत नाही, परंतु जे अँड्रॉइड मोबाईल आहेत व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम याच्यातच गुंतून जातो आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा संवाद कमी झालेले आहे. मित्र मैत्रिणी याच्यामध्ये तर कमी झालेच, परंतु तुम्ही या ठिकाणी गेट टुगेदर ठेवले आणि या ठिकाणी मला असं दिसून आले की कुणाच्या हातात मोबाईल अगदी 95% मोबाईल तुम्ही वापरलेला नाही आणि त्यामुळे आपल्याला एकमेकाचं सुखदुःख या ठिकाणी कळलं. असंच गेट टुगेदर वारंवार ठेवलं तर आपली दुःख जरा कमी होतील आणि आनंदाचे क्षण या ठिकाणी आपल्याला मिळतील. अगदी सकाळपर्यंत मी कार्यक्रमाला येईन असं वाटत नव्हतं, कारण ते 28ला तुमचं गेट टुगेदर हे मला 15-20 दिवसापूर्वी समजलं होतं, पण कोणाचाच फोन आला नाही. याचं मलाही दुःख वाटलं नाही, कारण ज्यावेळी मी टिकली शाळेमध्ये आलो 94ला, फेब्रुवारी 94, त्यावेळी तुम्ही आणि मी असं पाहत होतो एकमेकांना, परंतु असं शिकवणं किंवा वर्गात हे फारच कमी होतं. आणि तुम्ही परत मार्चमध्ये परीक्षेला निघून गेला, तेव्हा मला त्याचं काय वाटलं नाही. चिखलीच्या भैरवनाथला पहिल्यांदा नमस्कार. कारण का की त्या ठिकाणच्या आठवणी मन भरून आल्यासारखं झालं की मी जी सेवा केली चिखलीमध्ये त्या सेवेला जोडच नाही. आणि या ठिकाणी मी जी पिढी घडवली त्याचा मला सार्थ अभिमान आहे. मी जाईल त्या ठिकाणी. त्यानंतर माझ्या कुटुंबामध्ये माझ्या 3 मुली, एक छोटी मुली आहे तिचे माझं मुंबईला असतात, दुसरी मुली देवला आहे आणि तिसरी मुली पुण्याला महेंद्र कोट्यामध्ये आहे. हे सर्व घडवण्यामध्ये माझ्या मंडळाचा सहभाग 100% आहे. भगवान आहे मी हा जो कार्यक्रम घेतलेला आहे खरंच कौतुकास्पद आहे आणि त्या संयोजकाच्या काळजी मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझी मी मनोगत थांबवतो. जय हिंद, जय enthusiastic with energy. I am very, very thankful to all these members of the organizer team as well as you
the good vibes. From early morning, you have spent your precious time here to giving a warm welcome to your teachers. Not only warm welcome you have given us, but as a token of love, you have given us, that is the slipper. Then also, along with sharp and also the bouquet of the flowers. Here, all your love comes to us. All these members, those who are at the right stage, they are respected, no doubt. But they have also fight, not only with their teaching subject, but also in their family life also. As you are seeing to be Jizau, but now remember, as you are in the role of parents, and now your duty is very, very precious, because you have got son or daughter. Now it is your duty. Don't transfer your duty to your husband, because culture that is known as sanskar, only because of you. Only because of you. Then you have to come to know that about our health only. Food is not medicine, but medicine is food. असं जर असेल, हे लक्षात घ्या. आपण जे अन्न खातो, अन्न जे आपण खातो, काही लोकांना जे औषध खातात ते त्यांचं अन्न होते आणि त्याच्यामुळे सगळे प्रॉब्लेम येत आहेत. बिकॉज ऑफ आवर स्टमक एकिंग ahead and ahead, being a fat, enjoying hotel food, Chinese food, it is harmful to our health. If you want to be slim just like me, you have to keep in mind that less eating, more water drinking, and being an exercise. मगाशी तुमचा सगळा उत्साह बघितल्यानंतर मला असं वाटलं, मी आपल्या इथल्या स्कूलमध्ये निकमवाडीच्या एका ड्रायव्हरांची मूर्ती आणि खो-खोचा खेळ चालू होते. त्या खो-खोच्या खेळामध्ये तिनं बरोबर खाली त्या मुलानं काहीतरी थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी वागला होती म्हणून त्याला पडला, त्याचा कालवा झाला बराचसा. तुमचा मागाचा उत्साह बघून मला असं वाटायला लागलं की तुम्ही किचनमध्ये काय फायटिंग बिटिंग दिशा टाकायची काय, कदाचित आमच्या त्या मिस्टरांना पुन्हा तुम्ही आउट ऑफ किचन करू नका. सो बी humble. Why? Because you have more and more responsibility. God has given you as a girl, so you have more and more responsibility. So keep in mind, responsibility along with as your parents. जसं आपण म्हणतो देवळात गेल्यानंतर देव भेटतो, आपल्या आई वडिलांपेक्षा दुसरं मोठं दैवत नाही. आवर पॅरेंट्स आर आवर द बेस्ट गॉड. कुठेही जा, देवळामध्ये नाहीच. त्या मगाशी फिजिकलबद्दल तुम्ही बोलला, परंतु हे काय वाईट नाही, याच्यापेक्षाही बंबेस्टिक माणसं आहे जगामध्ये. सो कम्पॅरेटिव्ह टू देम यू आर सुपेरियर, नो डाऊट. तेव्हा हे आपल्या आरोग्याचं आहे. त्याचबरोबर आज या ठिकाणी तुम्ही जो उत्साह मला दाखवला, आम्ही सगळेच अगदी भारावून गेलो आहोत. शिंदे सरांच्या डोळ्यातनं पाणी आलं. आय एम ऑल्सो फील गिल्टी बिकॉज वी आर स्ट्रगल ऑल्सो. आणि मग अशी आपल्या ओळख करून दिली. माझं माहेरचं नाव जाधव आहे आणि सासरचं आपलं माहेरचं नाव खापे आणि सासरचं नाव जाधव आहे. कारण मग अशी कोणती ओळख करून दिली आमच्या विद्यार्थी. तर नंतर मी किती असतानाच गॅजेट केलं, तुम्ही आमचं जाधवच होतं. तेव्हा या सर्व
गोष्टीमध्ये आपला रोल मुलीनं तुमचा रोल जास्त आहे. कारण खऱ्या पिढीला घडणार आहे ते तुमच्यामुळे घडणार आहे. एकाच वेळा पुढं असं काळ येऊ नये की आत्ता सुद्धा मुलींची शिक्षणाचं प्रमाण हे अतिशय उत्तम आहे, हायेस्ट आहे. पुढं मागं कदाचित त्या पुरुषांच्या हातामध्ये त्यांच्या बॅगा वागवण्याचीच वेळ येऊ नये. हे वाईट आहे, हे वाईट असं होऊ नये असं मलाही वाटतं. परंतु आज प्रत्येक गावात तुम्ही बघा मुली, आणि म्हणून म्हटले स्त्रीला पहिलं बंधन करा. आईच आपण काय म्हणतो, आपल्याला नुसती ठेस लागली तर आपण आई ग, बिकॉज फर्स्ट ऑफ ऑल यू प्रोनाउन्स द वर्ड आई. वी कांट से बाबा, वी कांट से आप्पा. तेव्हा तुमचं मोठेपण तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचं ते. हे सगळं तुम्हाला चालू करायचं, कारण ही मोठी जबाबदारी आहे तुमच्यावर. कारण हे आता कसं आहे, आता माझ्याशी करंजे सरांनी सांगितलं, हे जे मोबाईल ॲडिक्ट आहे माझ्याकडे साधंच आहे, पण काल घेतला आहे मला असं फोन आला आमच्या मुलाचा, कारण मला किती येते कुणाच ठाऊ, पण हे ॲडिक्ट आहे. माझा एक नातू संजीवन विद्यालय पाचगणी इंग्लिश मिडियमला, तिथं मोबाईल ॲडिक्ट म्हणून तिथं त्याला घातलेलं आहे. दिवसभर त्याला काही लागत नाही, आणि हे वाईट आहे. हे जसं हे सुविधा चांगल्या आहेत ना तितक्या त्या वाईट आहे. आता मगाशी काय लोक येते यायची म्हणायचं आम्ही पहिल्यांदाच बोलतोय. मित्रांनो, काही होत नाही, एकदा आपण उभं राहिलं की नाही काही हे सुद्धा होत नाही. एक तुकाराम महाराजांनी बघा, पाण्यातला मासा झोपे घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे. एकदा तुम्ही पाण्यात पडला की तुम्हाला सगळं सुचत नाही असं नाही. आम्हाला सुचणार का नाही, आम्ही आयुष्यभर तो धंदा केला आहे, तो मुद्दाच नाही. पण तुम्ही इतक्या बोलला ना, हा मला आय एम प्राऊड ऑफ यू. पुढचे मेंबर आहेत आपले, कदाचित मला ओळखील मागणं. आज कार्यक्रम इतका सुंदर झाला की सर्वांचंच अभिनंदन. त्याच्यामध्ये श्रीकांत आहे, संकेश आहे, कुमार तर काय प्रश्नच नाही, मोठं सिंडा म्हणून मोकळा होतो. हे आमचे संदीप वैराट सर, काय मला पहिल्यांदा सुरुवातीला म्हणजे जवळजवळ महिन्यापूर्वी त्यांचा फोन आला, हे आमचे निकम हॉटेलवाले, की बाबा असं आहे. म्हणजे मी 101% हजर राहणार. त्या पद्धतीने मी हजर राहिलो. आणि एक आपल्या शाळेचं भैरवनाथाचं एक कृपा अशी आहे की सगळ्यांचे आमच्या शरीर निकृष्ट ठेवलेलं निरोगी आहे, अजून तरी आहे. पुढं काय असेल ते. आपली शाळा अशी आहे, अंतर्मनातून लावला लळा जशी माऊली बाळा, आई जशी लहान बाळाला लळा लावते तसं आम्ही तुम्हाला शिकवलेलं आहे. आणि आता तुम्ही पोपटासारखे बोलायला लागलेला. काय केलं, पटके मिळालेले असतील, राग असेल, मानेचं दिसलं की काय आहे ना, आता नंदू काय नंदू रागच येणार, कारण ते कुठे बसलेला असणार ते ओळख आहे ना. परत कसं होत आहे, परत काय थांबणार नाही, तरी परत जाणार काय. आज मला फरांडे सर येणार बोलणार, अरे सर पोरांचं काय, आम्ही काठी घेणार, गावला रक्तला त्याला हात लाव. आता कुणाला बसली कुणाला नाही, हे चांगल्यासाठी झालं. आणि त्याचा तर प्रत्यंतर आलं ना. आता एक निसर्गाचं उदाहरण सांगतो. निसर्गातलं, ज्ञानेश्वरीतलं आपण हे सोरवंट बघतो. सोरवंट अंगाला लागला की आजार होतो, तसं आमचं झालंय. या लोकांनी मारले सगळ्यांना आग झाला. परंतु तो सुरवंट कोशामध्ये गेला, आळीमध्ये गेला. त्यानंतर त्या कोशाचा काय होतं मी ऐकले, फूड पाहून होतं. हे मी तुला पाहतो. आता जरा बरं वाटतंय.
व्हावं, चांगल्या पद्धतीनं घडावं. आणि दुसरी आपण सगळं म्हणतो मी चांगली गोष्ट करतो. चांगली म्हणजे काय? मी चांगलंच करते. पाठीमागं बघायचं वाईट बोलतोय. चांगलं याचा अर्थ काय? एखादी गोष्ट तुम्ही केली, एखादी गोष्ट केली, ज्या विषयी आपण गोष्ट केली आणि त्याला जाऊन जर विचारलं की ही गोष्ट कशी झाली, त्यानं काय म्हणायला पाहिजे? छान छान झाली. हे उदाहरण दिल्यावर कळलं. कुत्रं बसले, तुम्ही त्याला दगड मारला किंवा ओरडलं आणि कुत्र्याच्या कानात जाऊन जर विचारलं कसं वाटलं, ते छान छान म्हणणारच नाही ना. असे म्हणून विचार करा. इथून पुढे आपल्याला समाजात जायचं आहे, समाजाची सेवा करायची आहे, घराची सेवा करायची, आईवडिलांची थोरामोठ्यांची संस्कृती चांगली जपून ठेवायची. आपल्याला आईवडिलांनी दिली आहे तसं ठेवा ना, पण तिथं काहीतरी गोंधळ करू नये, एवढं सांगायचं होतं. दुसरं असं की मोठ्या लोकांच्या म्हणजे दर्शन घ्या, आईवडिलांचं दर्शन घ्या. आणि आत्ताच्या सुना, तुम्ही सुनाचा हा आई आई अहो आई, आणि माझ्या बोलली कधी पटली अजिबात नको आहे. तुम्ही सासू होणार आहात उद्या, तुमची सून तुम्हाला कशी म्हणायला नको. तुमच्या सासूची सेवा चांगली करा, सासऱ्यांची सेवा करा, आपल्या मिस्टरांची, मुलांची, सगळ्यांची सेवा चांगली करा. आणि असणारे नातेवाईक चांगले ठेवा, आनंदात राहा, एवढी अपेक्षा व्यक्त भगीरथ त्यांनी करतो. आणि दुसरं असं की मी 22 वेळा मॉडेटर टिकलीत झालो, बोर्डाचं काम केलं, बावधनला आलो आणि पेपर सेटर झालो. 15 मार्च जी प्रश्नपत्रिका होती ती मी मराठीची प्रश्नपत्रिका काढलेली होती आणि रिटायर झालो. त्या कृपेमुळे सगळं घडलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता तुम्हाला व्यवस्थित दिसतो आहोत. आता मगाशी एक मुलगी बोलली की 2-3 मुलं हे झालेली आहेत, त्यांचं जरा श्रद्धा, त्यानंतर त्यांची नावं जर सांगितली वाक्सरांचे भाषण होते, नंतर मग आपण श्रद्धांजली घेऊ, कारण त्या गडबडीत राहू नये. हा ठीक आहे. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्याच्या गाणे, मुभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे, कसे वागणे कळ्याचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे नाजुरे बाग आता, सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे, का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे, हरवली हरवली पाखरे.
शिवशंकर लोखंडे, राहणार किकली. 95ची बॅच आहे माझी, 10वीची. आमचा आज गेट टुगेदरचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तो इतका सुंदर आयोजित करण्यात आला की हा दिवस मी कधीच माझ्या आयुष्यात विसरणार नाही. अद्वितीय क्षण होते हे आजच्या दिवसभराचे, सकाळपासूनचे ते आत्तापर्यंतचे सगळे क्षण अद्वितीय होते. ह्याचं जे नियोजन केलं होतं आमच्या क्लासमधल्या मुलांनी, फॉर एक्झाम्पल रुपेश, श्रीकांत, जितेंद्र बाबर, सगळ्या मुलांचं मी इथे आभार मानते. त्यांनी खूप छान पद्धतीनं कार्यक्रम आयोजित केला होता. खूप आवडला आम्हाला. हा क्षण आम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही आणि माझी अशी इच्छा आहे की हा गेट टुगेदरचा कार्यक्रम दरवर्षी मुलांनी आयोजित करावा आणि सगळ्यांनी एकमेकांशी असे संपर्कात राहावे, हीच माझी अपेक्षा आहे सगळ्यांच्याकडून. प्रथम सर्वांना नमस्कार, सर्व शिक्षकांना नमस्कार. माझे नाव नूतन संदीप फळके, राहणार कोपरखैरणे, नवी मुंबई. माझं शिक्षण 1ली ते 10वी किकलीमध्ये झालेलं आहे. त्यामुळे माझे मित्र जे आहेत शशिकांत बाबर, रुपेश निकम आणि जितेंद्र बाबर, हे मूळ ते तिघांनी पुढे होऊन आणि बाकीचे माझे मित्र सवंगडी सगळे त्यांनी जो पुढाकार घेऊन हे जे नियोजन केलं ते फार सुंदर झालेलं आहे. मी जे आत्तापर्यंत जे मी बघते सकाळपासून, एवढं म्हणजे इतकं जे आम्ही त्याच्यामध्ये हरपून गेलेलो आहे की जेवणसुद्धा म्हणजे आम्हाला भूकही नाही लागली. एवढा वेळ आमचा इतका सुंदर पद्धतीने इतका आम्ही तो स्पेंड केला, अतिशय सुंदर पद्धतीने. जे शिक्षक लोक आले ते सुद्धा एवढे फ्रेश मूडने, इतके त्यांचं इतकं वय झालं या शिक्षकांचं, ते सुद्धा इतके आम्हाला कोऑपरेट केलं त्यांनी 3 वाजेपर्यंत. एवढी मुलांनी आपल्यासाठी जेवढा कार्यक्रम केला एकत्र सगळा गेट टुगेदरचा, ते त्यांनी सुद्धा त्यांना खूप कौतुक वाटले. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम अतिशय सुंदर पद्धतीने झालेला आहे. सगळ्या मुलांचं, सगळ्या मुलींचं खूप 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 धन्यवाद. ह्या गेट टुगेदर तुम्हाला कशा पद्धतीने फायदा होणार? आणि ह्या गेट टुगेदरचा एक फायदा आम्हाला तर जरूरच होणार आहे की आम्ही किती 29 वर्षानंतर आम्ही भेटलेलो आहे. ही जी आमची बॅच आहे 10वीची, 1995ला आम्ही सगळे पासआउट झालेलो आहोत. त्याच्यानंतर कोण मुलं कुठे गेली आहेत, कोण मुली कुठे गेले आहेत, कोणाशी कॉन्टॅक्ट झाला नाही. पण काही 15 दिवसापूर्वीच हा असा आमचा जो ग्रुप झाला, सगळ्या मुलींनी जे सगळे नंबर सगळे कलेक्ट केले आणि जो ग्रुप केला आणि सांगितलं की गेट टुगेदर करायचं. 15 दिवसामध्ये आमचं हे गेट टुगेदर मुलांनी इतकं सुंदर पद्धतीने नियोजन केलं, एवढं सुंदर की अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी. हा अतिशय अविस्मरणीय क्षण म्हणजे मी हा क्षण आयुष्यात मी कधीच विसरू शकणार नाही. नमस्कार, मी रुपाली संतोष कदम, राहणार देऊर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आज आमचा हा जो गेट टुगेदरचा कार्यक्रम 95 सालची बॅच आहे. 29 वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र जमलो आहोत. मुलांनी आणि मुलींनी आज एवढ्या वर्षातून हा कार्यक्रम अरेंज केला, त्याबद्दल मी त्यांचं आभार मानते. आणि आपण एवढ्या खूप वर्षापासून असणारे मित्र आणि मैत्रिणी एकत्र आलो, आपले सुखदुःखांचे काय असतील मनात ते शेअर केले एकमेकांबरोबर आणि प्रत्येकाच्या भावना व्यक्त करत होते. खूप छान बोलले सगळे, सगळ्यांचाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. आणि असेच कार्यक्रम त्यांनी वर्षानुवर्षे सादरीकरण करावं आणि आपलं म्हातारपणापर्यंत असे कार्यक्रम व्हावेत आणि असेच सगळ्यांनी आनंदी आणि उत्साही राहावं असं मला वाटतं. धन्यवाद. ओके, मी जितेंद्र शंकर बाबर. तर आजचा आमचा कार्यक्रम आमचा 95 बॅचचा हा कार्यक्रम होता. आम्ही तब्बल 29 वर्षानंतर सगळेजण एकत्र आलो आहे. सर्वजण आपापल्या क्षेत्रात ते आहेत, सर्वजण आपापल्या क्षेत्रात कार्यरत आहेत. तरी सगळ्यांनी वेळात वेळ काढून तिथं आले आहेत. तसंच मी आयोजकांचे व सर्वांचे मित्रमंडळाचे आभार मानतो. बस, धन्यवाद. आज आमच्या स्नेह संमेलनानिमित्त भेटलो. 1995ची आमची 10वीची बॅच न्यू इंग्लिश किकलीची. तब्बल 29 वर्षानंतर भेटल्यानंतर जी आमची सकारात्मक ऊर्जा इथे एकत्र झालेली आहे आणि इतरांना सगळ्यांना भेटून जो आनंद निर्माण झालेला आहे तो खूपच अवर्णनीय आहे. आणि ही एनर्जी आम्हाला याच्या पुढच्या भेटीपर्यंत आम्हाला पॉझिटिव्ह राहण्यासाठी आणि सकारात्मक राहण्यासाठी नक्कीच मदत करेल. नियोजकांचे आणि ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी मेहनत घेतली त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार आणि जे आले वेळ काढून लांबून त्यांचे पण आभार. आणि खूप बरं वाटलं आणि असेच भेटत राहूया. नमस्कार, माझं नाव कुमार पांडुरंग बाबर, मुक्काम पोस्ट किकली, तालुका वाई, जिल्हा सातारा. आत्ता जे किकलीचे 1995ची बॅच
माझे लहानपणीचे मित्र मैत्रीण आणि माझे शिक्षक यांनी आम्ही सर्वांनी मिळून गेट टुगेदरचा कार्यक्रम किकली येथे आयोजित केला होता। तर या कार्यक्रमानिमित्त माझे सर्व सहकारी आणि माझे सर्व मित्र मैत्रीण शिक्षक इथे पूर्ण उपस्थित राहिले आणि त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे। आणि इथं जे सर्व घरं प्रपंचातून सर्व मुलींनी व विद्यार्थ्यांनी आपला मोलाचा वेळ देऊन या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानत आहे। आणि या कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडला त्याबद्दल परत एकदा सर्वांचे आभार मानत आहे आणि धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महाराष्ट्र शासन जनतेच्या केवळ घरातच नाही तर मनामनात पोहोचतंय। शासन आपल्या दारी हा कार्यक्रम जो आहे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या सरकारने सुरू केलेला आहे। योजना अनेक असतात पण त्या योजनांचे लाभ हे शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले पाहिजे। सर्व जाती धर्माला न्याय देण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करू। आज आमच्यासाठी जी योजना काढलेली आहे ती भरपूर फलदायी योजना आहे। केवळ 2 महिन्यात 1.5 कोटींहून अधिक लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुललेलं समाधान हीच खरी शासनाच्या यशाची पोचपावती आहे। शासन आपल्या दारी या उपक्रमाची यशस्वीतेकडे वाटचाल।